15 जूनपासून ते 21 जूनपर्यंतचा हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे? कोणत्या महत्त्वाच्या घटना तुमच्यासाठी घडणार आहेत? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यात फायदा होताना दिसेल. तुमचं उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला सुद्धा भेटू शकता. कौटुंबिक वादाचा तुमच्यावर मोठा परिणाम होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. थोडंसं शांती आणि सबुरीने घ्यावं लागेल. करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी जरा काळ चढ उतारांनी भरलेला सुद्धा ठरू शकतो. या आठवड्यात तुम्हाला जवळच्या मित्राची साथ मिळू शकते. त्याचबरोबर कठोर परिश्रम तुम्ही आत्तापर्यंत जे घेतलेत त्याचं फळ सुद्धा या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतं. वृषभ राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्या थोड्याशा त्रास देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारची मोठी जोखीम घेणं या आठवड्यात तरी टाळावं, कारण त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात पडण्यापासून वाचू शकाल. या आठवड्यात तुमचं आरोग्य तुम्हाला थोडंसं तणावात टाकू शकेल. संपूर्ण आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य कामाच्या ठिकाणी मिळेल. शैक्षणिक जीवनावर सकारात्मक परिणाम होताना दिसेल. व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा चांगला म्हणावा लागेल. आता वळूया मिथुन राशीकडे. मिथुन राशीच्या लोकांना काही महत्त्वाच्या कामात या आठवड्यात यश मिळताना दिसेल. हे खरं आहे की आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोड्याशा आर्थिक समस्या जाणवू शकतात. त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा या आठवड्यात थोडं जास्त होऊ शकतं. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानेच महत्त्वाचे निर्णय घ्या. बाकी या आठवड्यात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल. कर्क राशीच्या लोकांचं आरोग्य थोडंसं या आठवड्यात बिघडू शकतं. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणं चांगलं राहील. गुंतवणुकीच्या दृष्टीने कर्क राशीसाठी हा आठवडा शुभ आहे. फक्त सध्या खूप मोठी गुंतवणूक सध्या करणं टाळा. तुम्हाला मुलांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांच्याकडून एखादी चांगली बातमी सुद्धा कळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल. या आठवड्यात तुमच्या शिक्षणात काही बदल होतील. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. सिंह राशी, या आठवड्यात अनेक कामांमध्ये तुमची ऊर्जा तुम्ही वाया घालवण्याऐवजी महत्त्वाच्या कामांवरच लक्ष केंद्रित कराल. या आठवड्यात तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला यश मिळवून देईल. हे यश आर्थिक लाभाच्या स्वरूपात सुद्धा असू शकते. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुमची मानसिक चिंता सुद्धा दूर होईल. त्यामुळे जोडीदाराशी मन मोकळं बोला. तुमची जी काही समस्या आहे ती जोडीदाराबरोबर शेअर करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, परंतु तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल. व्यावसायिकांना सुद्धा व्यवसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही किरकोळ समस्या त्रास देऊ शकतात, पण मनाने खंबीर राहिलात तर तुम्ही त्या समस्यांवर मात कराल. खर्च जो जास्त होणार आहे तो मनाला थोडा त्रास देईल, म्हणूनच खर्चाचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सुखसोयींवर खर्च करताना दिसाल. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात कुटुंबाकडून पाठिंबा न मिळाल्याने जरा मन अस्वस्थ होऊ शकतं. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा या आठवड्यात नफा होऊ शकतो. तुळ राशीच्या लोकांचं आरोग्य या आठवड्यात चांगलं राहील. तुमचं मन आनंदी राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे वाचवण्यात सुद्धा यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. पैसे हुशारीने खर्च करा, नाहीतर या आठवड्याच्या शेवटी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या लहान भावंडांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना व्यापारात चांगला लाभ होताना दिसेल. नोकरीत मात्र सावध राहावे लागेल. जिथे काम करता तिथे प्रगती होऊ शकते. प्रेमीजनांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील. विवाहितांनी वैवाहिक जोडीदाराशी संभाव्य वाद टाळावेत. मन मोकळ्या पद्धतीने संवाद साधण्याची गरज असेल. जर रिअल इस्टेट किंवा आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती लाभदायी होऊ शकते. एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असाल तर ती स्पर्धा तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक यश मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रकल्पासाठी वडीलधाऱ्यांची किंवा तुमच्या भावंडांची मदत घ्यावी लागेल. जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा तुम्ही ऑफिसच्या राजकारणाचे बळी होऊ शकता.
पण त्यातली त्यात नशीब तुम्हाला साथ देईल ही गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असेल. मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक लाभ होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होताना दिसेल, मात्र त्या प्रमाणात खर्च सुद्धा वाढेल. मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. उत्पन्न आणि खर्च यांचं संतुलन राखावं लागेल. त्याचबरोबर ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा जरा कामाचा व्याप तुमचा वाढेल, ज्यामुळे जोडीदारासोबतचे तुमचे संबंध जरा तणावपूर्ण होऊ शकतात. जोडीदाराला वेळ देण्याची गरज असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या मागील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवताना दिसाल. तुम्हाला व्यवसायात सुद्धा यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या नियोजनात यशस्वी व्हाल, परंतु पैशाशी संबंधित बाबींमध्ये मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांशी वाद घालणं टाळा. त्याचबरोबर जे व्यापारी आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांना नवीन दिशा आणि नवीन विचार या आठवड्यात मिळू शकतात. काही लोक परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात. तुम्हाला पालकांकडून सुद्धा पाठिंबा मिळेल. कुंभ राशीच्या लोकांचं आरोग्य या आठवड्यात चांगलं राहील. प्रेम जीवनात सुधारणा होईल. व्यवसायात सुद्धा प्रगतीच होताना दिसेल. मीन रास या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो. गाडी चालवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला या आठवड्यात अनेक प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. पण त्याचबरोबर या आठवड्यात तुमच्या करिअरबाबत तुमच्या मनात जरा असुरक्षिततेची भावना येऊ शकते. पण असं जरी असलं तरी तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. प्रेमजीवन पूर्वीपेक्षा चांगले असेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुमच्या प्रत्येक गोष्टीत मिळेल. मित्रांनो, 15 जूनला सूर्य, गुरु आणि बुध हे 3 ग्रह मिथुन राशीत एकत्र येतात आणि याचा फायदा 5 राशींना होऊ शकतो. 5 राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. त्या 5 राशी कोणत्या आहेत त्याही पटकन जाणून घ्या. त्या 5 राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास, दुसरी रास आहे मिथुन रास, तिसरी रास आहे तुळ रास, चौथी रास आहे धनु रास आणि 5वी रास आहे कुंभ रास. या 5 राशींना खास करून आठवड्याच्या राशी भविष्य व्यतिरिक्त सुद्धा जूनचे हे शेवटचे 15 दिवस लाभ देणारे ठरतील आर्थिक दृष्टिकोनातून, पदोन्नतीच्या दृष्टिकोनातून, कारण एक चांगला योग त्यांच्यासाठी तयार होतोय. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.